क्रिकेट स्पर्धा हॅलो विनंती असेल कालच्या दिवसातील जो विजयी संघ फायनलिस्टच्या फेरीमध्ये दाखल झालाय आरसीसी राजा डोंबिवली संघ आपण रिपोर्टिंग करायचंय कर्णधार विनंती असेल आरसीसी राजा डोंबिवली संघाला रोहित भालेराव कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण यायचंय समालोचन कक्षापाशी हुळद मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय सिंधुदुर्ग चषक केतन आणि शरद ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिला तर उंचपुरा नंबर 26 जर्सी शांतनु आपण पाहतोय अगदी शांतनुने आजचा दिवस गाजवलाय नक्कीच गोलंदाजी मार्फतही गाजवलाय आणि ऑलराऊंड परफॉर्मन्स करताना बॅटिंगनेही परफॉर्मन्स दाखवला आजच्या दिवसामध्ये गुणी खेळाडू सिंधुदुर्गातील हा खेळाडू आपण पाहतोय डावखुरा फलंदाज केतन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी ट्रॅकवर शांतनु पहिला चेंडू वाईड ऑफ द ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न अगदी लाईन लेंथ जबरदस्त होती आणि याचसाठी तर केला होता अट्टास सेमीफायनलचा हा थरार आपण पाहतोय सिंधुदुर्ग चषक पहिलं पर्व या वर्षातील रबरचा सामना रबर बॉलचा हा सामना आपण पाहतोय सेमीफायनल पर्यंत पोहोचली प्रतियोगिता पाहूयात या पुढचा चेंडू खोलगट पद्धतीचा चेंडू अप्रतिम होता अगदी हलकेच खेळून काढलाय खोदून काढण्याचा प्रयत्न केतनचा होता फंबल झालाय इथे मात्र चुकी यावेळी मात्र कमबॅक जबरदस्त होतं क्षेत्ररक्षणाला केलेली बॅकअप आणि त्यानंतर मात्र जबरदस्त फेकी या एका धावेने पाहिलं तर आता स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर शरदला आणि नॉन स्ट्रायकर एंडला विसावेल केतन दोन चेंडू समाप्त झाले धावांचा झालाय श्री गणेशा आणि एका धावेने पाहिलं तर रेकोबा 11 यावेळी मात्र गोलंदाजी करताना तर वीर मराठा विळवत संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय आतापर्यंत एक धावा झाले दोन चेंडू फेकून झालेत त्यानंतर पाहिलं तर नक्कीच हा क्षेत्ररक्षणाचा आढावा घेताना शरद पाहतोय पुढचा चेंडू शांतनुचा माराच्या द्वाराचे वडी यावेळी मात्र अल्टी पलटीचा शॉट खेळताना चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाही आणि यावेळी मात्र होत्याचा नव्हता असा होता मात्र राहिला नक्कीच आपण पाहिला तर कोकण टेनिस क्रिकेट लाईव्ह आपल्या सर्वांना ही दृश्य आपण पाहतोय आमच्या समोर आमचे स्कोरर आमचे युट्यूबचे ऑपरेटर आणि केटीसी लाईव्ह आपण नक्कीच सर्वांच्या मनात पसंतीस पडणारा युट्यूब वाहिनी आपण पाहतोय वाईट ऑफ द ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न आणि पाहिली तर अवांतरची खूण पंच दत्ता यांच्याकडनं आणखी एक धाव बहाल केली गेली आणि दोन धावा शरदचा बैठक शॉट यावेळी मात्र घुटना टेक आणि तमाशा देख चेंडू झालाय सीमा रेषा पार होतोय फरार येतोय सिक्सर कडक बॅटिंग यावेळी मात्र देखणा फटका आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये बैठक मारली होती त्यानंतर मात्र चेंडू बॅटच्या रडार मध्ये आणि पाठवलाय भिरकावून दिलाय सीमा रेषे पार अगदी लांबलचक षटकार येताना भरतच्या बॅट मधनं आपलं शरदच्या बॅट मधनं आपण पाहिलाय कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये वारंवार या खेळाडूकडनं पाहिलं तर प्रत्येक वेळी आपण पाहिलं तर अगदी देखणे फटके शरदच्या बॅट मध्ये येताना गती कमी केली होती परंतु मती खराब झाली आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये पाहिलं तर आणखी एक धाव पंच दत्तांचे दोन्ही हात समांतर आणि खूण झाली अवांतरची 9 धावा झालेत आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत उर्वरित 2 चेंडू बाकी असतील
4 चेंडू समाप्त झालेत, 9 धावा धाव फलकावर. या पुढचा चेंडू शांतनु घेऊन येतोय. अखूट टप्प्याचा चेंडू, पंच ऍक्शन मोड मध्ये. वन बाउन्सची खूण केल्यानंतर आता हा वेळचा चेंडू पुन्हा एकदा डोक्याच्या वरून गेल्यानंतर पाहिलं तर नो चेंडू. फ्री हिटची संधी गोफंड फिरली गेली आणि पाखरं उडवायला घ्यावी लागतील. उघडा डोळे आणि बघा नीट, या वेळचा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. शरदसाठी हा चेंडू फ्री हिटचा होता. अजूनही फ्री हिटची संधी ऑन असेल. पंच दत्ता यांच्याकडनं पुन्हा एकदा अवांतरच्या स्वरूपामध्ये वारंवार केला जातोय. शांतनुकडनं खराब गोलंदाजीचा नजराणा. आतापर्यंत 11 धावा बहाल केल्यात. यामध्ये पाहिलं तर जवळजवळ 4 चेंडू हे अवांतरच्या स्वरूपात फेकले आणि 4 धावा बहाल केल्या गेल्या समोरच्या संघाला. या पुढचा चेंडू खोलगट पद्धतीचा चेंडू, काय देखणा फटका सजवला होता. चेंडूला जा आणि शोधून आणा, गुगल मॅप लावा, यासारखा शॉट आपण पाहण्यायोग्य. ऍक्शन रिप्ले अगदी इंटरेस्टिंग असेल. अगदी शांततेने रनअप घेतलं. लोअर फुलटॉस फेकण्याचा प्रयत्न, वाईडिश ऑफ द लेग फेकण्याचा प्रयत्न, परंतु काय अंदाज घेतला आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं आणि सरळ सीमा रेषेपार आपण पाहतोय. देखणा फटका. शरद सारखा गुणी फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये आग खाऊन इंगळे वोगताना आपण पाहिला. या पुढचा चेंडू शांतनुचा. आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न, थोडासा टप्पा मागे ठेवला होता. लपेटण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 17, धावा झाल्यात 17, बिनबाद 17. यामध्ये मात्र शरदचा वन हँडेड प्ले आपण पाहिला. 5 चेंडू मध्ये 12 धावा बनवल्यात शरदने. यामध्ये 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले, देखणे फटके पाहिले आणि केतन 2 चेंडू एका धावेवर खेळताना आपण पाहिला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर केतन दिसतोय आणि शरद नॉन स्ट्रायकिंग एंडला विसावेल. त्यानंतर गोलंदाजीमध्ये बदल. शांतनुच्या पहिल्या गोलंदाजीमध्ये तब्बल 17 धावा कुठल्यात. 4 षटकांचा हा सामना. दुसरं षटक घेऊन आपण पाहिलं तर गोलंदाज राहुल दिसतोय गोलंदाजी ट्रॅकवर. डावखुरा हाताचा फलंदाज केतन अगदी स्ट्रायकिंग एंडला दिसतोय. बॅटल पाहण्यायोग्य. राहुल वर्सेस केतन, डावखुरा हाताचा फलंदाज. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल घडताना आपण पाहतोय. जबरदस्त चेंडू होता, अगदीच शॉर्ट रनअपने फेकलेला चेंडू, तेज तर्रार मारा. ही खासियत राहुलची आणि तोच प्रचिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. पहिला चेंडू निर्धाव राहुलच्या गोलंदाजीमध्ये. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. केतनच्या बॅटमधनं उडालेला कारंजा. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येता येता राहतील का? दोघांच्या मधून चाललाय चेंडू, सीमारेषे पार होतोय, फर्रार येतोय, कडक चौकार. गॅप शोधली होती दोघांनाही आणि नोमॅन्स लँड मधनं ट्रॅव्हल होतोय चेंडू सीमारेषे पार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, अगदी उत्तुंग फटका खेळला होता. हाईट भेटली होती आणि अगदी सिक्सरच्या अलगद थोडासा अलीकडे येऊन चेंडू पडलाय आणि सीमारेषे पार वन बाउन्स ट्रॅव्हल होताना आपण चौकार पाहिलाय. या चौकारनिशी 21 धावा आतापर्यंत झाल्यात. तिसरा चेंडू राहुलचा केतनसाठी. राहुलसाठी, परंतु ही संधी असेल का? केतनच्या बॅट मधनं अगदी चेंडू ट्रॅव्हल होताना गडग्या पार आकांड्याच्या पार येतोय लांबलचक षटकार. कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. जर नक्कीच बॅटिंग आवडली असेल केतनची तर टाळ्यांचं गजर व्हायला हरकत नाहीये. 2 चेंडूवर जबरदस्त 2 घणाघाती फटके खेळताना अगदी प्रथमतः अगदी पाहिलं तर कव्हरचं रिजन निवडलं होतं. त्यानंतर यावेळी षटकार खेचण्यासाठी डीप मिड विकेटचं रिजन निवडलंय. या पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा मानस, परंतु यावेळी मात्र हलकेच घेऊन काढलाय. 1 धाव तर घेतलीये. त्यानंतर स्ट्राइक रोटेट होते. आता शरद येतोय स्ट्राइकिंग एंडला. एक तरफ कुवा तर दुसरे तरफ खाई. बचेगे तो भाई कैसे. यावेळी मात्र गोलंदाज राहुलला हा प्रपंच पडला असेल, प्रश्न पडला असेल, कारण दोघंही जबरदस्त फॉर्म मध्ये दिसत आहेत. केतन आणि शरद ही जोडगोळी अगदी मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालताना पाहिलं तर अगदी मजा येते क्रिकेटची. आणि क्रिकेटचा हाच तर खरा हंगाम असतो. रबर बॉल मध्ये धावांचा रतीब घालणं, आणि तोच मात्र हे दोन्ही फलंदाज करतायत. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा गजर आपोआपच यायला पाहिजे. दर्दी रसिकांना सांगावं लागत नाही. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण करताना वा हा शब्द अचानक तोंडातून येणं गरजेचं. त्याच प्रकारची येते क्षेत्ररक्षण. पाहिलं तर राहुल मार्फत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण. 5 चेंडू समाप्त झालेत. अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकाची सांगता करणारा.
दुसऱ्या षटकातील सांगता करणारा भैरवी घालणारा चेंडू आणि समोर अगदी शरद असेल जबरदस्त फॉर्म मध्ये आजच्या पूर्ण दिवसामध्ये अगदी हायलाइट राहिलाय शरद. या पुढचा चेंडू बैठक शॉट पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता. लपेटण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला परंतु बॅटची हलकेच कट गेल्यानंतर तिथे शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एकच धाव. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 29. तब्बल 29 धावा कुठल्यानंतर पुन्हा एकदा शरद स्ट्रायकिंग एंडला. पाहिलं तर दुसरंही षटक समाप्त झालंय आणि या षटकामध्ये तब्बल 12 धावा कुठल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. शांतनूचं ते षटक बरंच महागडं ठरलं होतं. त्यानंतर थोडंसं कमबॅक करताना का होईना एक षटकार एक चौकारांशी याही षटकामध्ये पाहिलं तर 12 धावा दिल्या आहेत अगदी राहुलने. आणि तिसरं षटक पाहिलं तर ऋषिकेश दिसतोय आता गोलंदाजी ट्रॅकवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. रिकोलंबा 11 या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकली होती आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आतापर्यंत तो निर्णय नक्कीच दोन्ही संघांना अगदी 50-50 राहिलाय. या पुढचे 2 ओव्हर आपल्याला सांगतील बऱ्याच धावा कुटायच्या आहेत. 50 किंवा 60 गाठणं हे प्रारंभीचं टार्गेट असेल. यावेळी मात्र वीर मराठा बिळवस या संघाचं 60 धावा अगदी जबरदस्त असतील मॅच मध्ये रंगत येणाऱ्या. त्यासाठी ऋषिकेश गोलंदाजी ट्रॅकवर. समोर शरद अगदी वाईड ऑफ दी ऑफ स्टंप फेकण्याचा प्रयत्न. अगदी खोलगट पद्धतीचा चेंडू यावेळी ऋषिकेशने फेकलाय आणि जबरदस्त हेरलं होतं. वारंवार त्याच प्रकारची गोलंदाजी मागच्याही ओव्हर मध्ये आपण पाहिली आणि शरदला रोखण्यासाठी हे एकदम ब्रह्मास्त्र होतं. हे जाणलंय या ऋषिकेश या गोलंदाजाने. अगदी हेरलंय. क्रिकेटमध्ये बारकावे अगदी टिपावे लागतात. कुठच्या खेळाडूला कोणत्या चेंडूवर थांबवावं लागतं हे पाहण्यायोग्य आणि हेच शिकण्यायोग्य असतं. त्याच प्रकारे जर पाहिलं तर त्याच प्रकारची गोलंदाजी ऋषिकेशकडनं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता मात्र डावखुरा केतन आणि ऋषिकेश हे बॅटल पाहण्यासारखं असेल. केतनसाठी पुन्हा एकदा वाईड ऑफ दी ऑफ स्टंप. वारंवार ऋषिकेशकडनं हीच प्रचिती दाखवली जाते की वाचायचं असेल किंवा धावा थांबवायच्या असतील तर वाईड ऑफ दी ऑफ स्टंप फेकण्याचा मानस. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी अगदी टप्प्यावर करताना पाहिली तर गोलंदाज अगदी सक्सेसफुली डिलिव्हर्ड करताना आपण पाहतोय. ऋषिकेश आपण गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा ऋषिकेश टू केतन हे बॅटल पाहण्यासारखं. केतनसाठी हा चेंडू. यावेळी मात्र केतन टनाटन होतोय का परंतु ते धनादन करता करता केतनचा कार्यक्रम संपुष्टात आलाय. माघारी परतावं लागेल आणि पाहिलं तर कॅच आउटच्या स्वरूपात ऋषिकेशने पुन्हा एकदा आपल्या जाळ्यामध्ये ओढवलंय केतनची ही विकेट आणि माघारी जावं लागेल केतनला. यावेळी मात्र संघाचा कर्णधार सर्वे सर्वा मागच्या मॅच मध्ये ज्याने 31 धावांची बहारदार खेळी केली होती वैभव अवधूत मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. अगदीच केतनला फसवलं होतं ऋषिकेशने पाहण्या योग्य. कारण वाईड ऑफ दी ऑफ स्टंप तितकीशी ताकद एलिव्हेशन भेटत नाहीये. त्याच वेळी हा मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये अगदी जाळ्यात अडकवलंय ऋषिकेशने. जबरदस्त गोलंदाजी. बारकावे नक्कीच घेरलेत या गोलंदाजाने आणि कमजोर दुवे जाणलेत प्रत्येक फलंदाजांचे. यावेळी मात्र आता मात्र कस लागेल कारण समोर असेल अवधूत जो हाही फलंदाज आजच्या पूर्ण दिवसामध्ये जबरदस्त बहारदार परफॉर्मन्स करताना आपण पाहिला. हे बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट असणार आहे आणि ते पाहण्यायोग्य असेल. चौथा चेंडू जबरदस्त होता. अगदी फुकाट टाकला होता. खोलगट पद्धतीचा चेंडू यॉर्कर होता. ब्रह्मास्त्र वारंवार पाहिलंय. नक्कीच गोलंदाजी आवडली असेल ऋषिकेशची तर नक्कीच टाळ्यांचा गजर करणं नितांत गरजेचं. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जखडून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. दोन्ही फलंदाजांचा परफॉर्मन्स आजच्या दिवसात टॉप होता परंतु गोलंदाजी त्याच्याहून वरचढ ठरली आजच्या दिवसामध्ये पाहिली तर. यावेळी मात्र थोडीशी लाईन चुकली आहे परंतु फलंदाजही चुकलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली परंतु वन बाउन्स चेंडू अगदी पकडलाय स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने. हा प्रेशर होता पहिल्या 4 चेंडूचा कारण शरदचा नावाचा फलंदाज फुलटॉस अगदी चुकणं म्हणजे अगदी लॉटरी होती आणि ती लॉटरी स्वीकार न करण्याचा मात्र मानस आपण पाहिला. तर शरदच्या बॅट मधून फुलटॉस होता. इन्व्हिटेशन होतं परंतु शरदने ते गमावलंय. या पुढचा चेंडू
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अजून एक मासा जाळ्याला लागेल का? त्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, परंतु बराच दूर होता. प्रयत्न तर पुरेपूर केले होते क्षेत्ररक्षकाने, परंतु नक्कीच मी वावा करेन पुन्हा एकदा गोलंदाज ऋषिकेशची जबरदस्त स्पेल होता आणि हे 6 चेंडू अप्रतिम होते. पाहिले तर या 2 धावा झाल्या तर 34 धावा, 3 षटक समाप्त झाले आणि या 3 षटकानंतर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी ऋषिकेशची. या षटकांमध्ये फक्त 5च धावा खर्च केल्यात. 6 चेंडू मध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये 5 धावा देणं खूप महत्वाचं आणि खूप अवघड काम, आणि ते मात्र अगदी सोपं केलं या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र चौथं आणि अंतिम षटक घेऊन या अंतिम हाणामारीच्या षटकामध्ये अगदी स्लॉक ओव्हर म्हणून समजला जाणारा हा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. साहिल गोलंदाजी ट्रॅकवर. साहिललाही तीच करामत करावी लागेल, कारण ऋषिकेशने प्लॅटफॉर्म अगदी सेट करून दिलाय गोलंदाजांसाठी आणि त्याच प्रकारची ऊर्जा आणि एलिव्हेशन गोलंदाजीमध्येही दाखवावं लागेल. 34 धावा. शरदसाठी वाईड ऑफ द ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न आला, तो कार्पेट खेळलाय क्षेत्ररक्षक. ऋषिकेश कडनं झालेली चूक आणि चुकीला माफी नाहीये. यावेळी मात्र चेंडू चाललाय रामफाम करत सीमारेषे पार होतोय, फरार येतोय चौकार. आता मात्र वारंवार वाईड ऑफ द ऑप्शन ठेवण्याचा मानस गोलंदाजांचा हेरलाय शरदने, आणि थोडं का होईना अजून एकदा थोडासा शफल झाल्यानंतर ऑफ साइडच्या दिशेने कव्हर रिझन मध्ये पाहिला तर चेंडू फरार होताना सुंदर फटका. चौथं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू समाप्त झालेत. 40 धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात तर स्कोर बोर्डवर लगावल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात. शरदसाठी हा चेंडू अगदीच पुन्हा एकदा संधी होती. पंचांचा निर्णय आहे ना बाकी. डेफिनेटली पंचांवर कोणताही परिणाम नाही. अजून एक चेंडू निर्धाव, परंतु बाईच्या स्वरूपात ही धाव घेतल्यात आली. स्ट्राइक रोटेट झाली. शरद नॉन स्ट्रायकर एंडला विसावताना आपण पाहिला तर अवधूत मात्र आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. मागच्या मॅचची जी करामत होती त्याच सारखी फलंदाजी अवधूतला आता बॅटिंग मध्ये पुन्हा एकदा करावी लागेल. शेवटचे अंतिम 3 चेंडू. एक मोठा फटका आला, मजा येईल, परंतु यावेळी मात्र मजा साहिलची गोलंदाजी पाहण्यासाठी येते. शरदने मात्र ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना अवधूतला मात्र सॅक्रिफाईस करावी लागते. आत्महत्या करून घेतली आपल्या विकेटची आणि प्राइज विकेट गमावताना अवधूतला माघारी यावं लागेल. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. चला मंदर लवकर जा. नेक्स्ट बॉल. शरदच्या बॅट मधनं उंची किती, लांबी किती, त्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. पारी समाप्त होताना वाईड ऑफ दी ऑफ स्टंप, नेहमीची लाईन शरदसाठी. आणि त्यावेळी मात्र पाहिलं तर शरद नावाचं वादळ माघारी परतताना कॅच आउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक गडी गारद झालाय. 41 या धाव संख्येवर 3रा गडी गारद होताना आता मात्र पाहिलं तर अंतिम चेंडू असेल या इनिंगचा. या चेंडूवर 6 धावा किंवा त्यापेक्षा कमी धावा करणं गरजेचं, कारण 41 धावा अगदी समोरचा संघ तितकाच तोड आहे. आणि पाहिलं तर फलंदाजीसाठी 73 नंबर जर्सी यत्नेश मैदानाच्या आतमध्ये पावलं वळवताना साहिलने ही करामत केली आहे. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या आहेत. ज्याप्रमाणे अगदी ऋषिकेशने गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी आणि त्याच प्रकारच्या तोडीची गोलंदाजी नक्कीच साहिलने केली आहे.
या 2 षटकामध्ये धावा आल्यात फक्त 12 धावा. पाहिलं तर 2 षटकामध्ये 29 धावा केल्या होत्या. अंतिम चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅट मध्ये रडार मध्ये आलाय. त्याखाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू चाललाय सीमा रेषेपार. येतोय षटकार. शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर आपण पाहिलं तर यज्ञेशच्या बॅट मधनं आलाय षटकार. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले कोकण टेनिस लाईव्ह क्रिकेट मधच्या वाहिनीतर्फे. अप्रतिम टिपलाय हा क्षण आणि चेंडू चाललाय अगदी सीमा रेषेपार. या 6 धावांनी पाहिलं तर धावा झाल्यात आतापर्यंत 48 धावा आणि 47 धावा आणि विजयासाठी 48 धावांचं लक्ष उभं ठेवलंय ते रेकोबा 11 या संघासाठी. 24 चेंडू आणि 48 धावांचं विजयाचं समीकरण असेल. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू सदानंद गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू वाईट ऑफ दी ऑफ स्टंप. आज वारंवार सदानंदला अडचण होते गोलंदाजी ट्रॅकवर. मगाशी मागच्या मॅच मध्ये थोडीशी दुखापत झाली होती, त्यानंतर पुन्हा एकदा थोडीसा अडथळा निर्माण होताना आपण पाहिलाय. थोडासा सदानंद पहिला चेंडू निर्धाव 23 चेंडू आणि 48 धावांचं समीकरण.
या 23 चेंडू मध्ये अगदीच सावध सुरुवात आपण पाहतोय. स्ट्राइक शांतनूच्या बॅट मधनं आता मात्र रडार मध्ये आल्यानंतर यावेळी मात्र चेंडू ढगात लाइटिंग केल्यानंतर सीमारेषे पार जाताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर सदानंद, त्यानंतर आखू टप्प्याचा चेंडू उंचपुरा शांतनूच्या बॅट मधनं चेंडू ट्रॅव्हल होताना अगदी डीप मिडवेकच्या डोक्यावरून सीमारेषे पार चेंडू होताना फरार. या पुढचा चेंडू सदानंदांचा यावेळी मात्र आनंदी आनंदकडे, यावेळी मात्र इकडे तिकडे चोहीकडे शांतनू मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर काय घणाघाती फटका सजवलाय, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह जबरदस्त खेळलाय आणि लॉंग ऑनच्या रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होताना सीमा रेषे पार आपण पाहतोय. जबरदस्त फटका, कडक बॅटिंग शांतनूकडनं. नंबर 26 ऑन फायर. विचार विनिमय स्वतः मालक. यावेळी मात्र पाहिलं तर अवधूत कानमंत्र देताना सदानंदाला, परंतु यावेळी मात्र थांबायचं नाव मात्र शांतनू घेताना आपण पाहत नाहीये. 3 चेंडू 12 धावा, 21 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण विजयाचं असणार आहे. 4 मोठे फटके या 21 चेंडू मध्ये अगदी लीलया खेळू शकतो शांतनू. त्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सदानंदाचा हा चेंडू लो फुलटॉस, त्यानंतर मात्र खेळून काढलाय. डीप मिडविकेट मधनं क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करेपर्यंत 2 धावा. या 2 धावाने अगदी धाव फलक वधारलाय. पाहिलं तर 14 धावा झाल्यात आतापर्यंत. 20 चेंडू आणि 34 धावा बनवायचे आहेत. गोलंदाज सदानंदाला काहीतरी करामत करावी लागेल हा सामना जर जिवंत ठेवायचा असेल, कारण शांतनूचा मूड आज अगदी बेफाम झालेला दिसतोय. खतरनाक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली आहे. या पुढचा चेंडू सदानंदासाठी अगदी फ्लॅट 6 मारण्याच्या नादामध्ये मिस्टर मंदार. या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं एकही झेल न सोडणारा हा खेळाडू 18 नंबर जर्सी मंदार. जबरदस्त क्षेत्ररक्षक आणि इथे झेलचीच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल शांतनूला. मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये अडकला आणि जाळ्यामध्ये पहिला गडी गारद होताना आपण पाहिला. तर जबरदस्त गोलंदाजी पाहिली सदानंदाकडनं. मागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये हळूहळू पावलं वळवताना प्रथमेश वारंग या पठ्ठ्याने मागच्या मॅच मध्ये अगदी सामना एक हाती आपल्या बाजूने वळवला होता. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना अगदी पाहिला आपण मागच्या मॅच मध्ये. अंतिम चेंडू असेल या षटकातील. अगदी 5व्या चेंडूवर पाहिलं तर शांतनूचा विकेट आपण पाहिला. मोठा प्राइस विकेट आपण पाहिली शांतनूची. त्यानंतर मात्र आता पाहिलं तर प्रथमेश वारंग डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सज्ज होताना अंतिम चेंडू असेल या षटकातील. पहिल्या षटक समाप्तीच्या प्रगती पथावर असताना आपण पाहतोय. 1 चेंडू शिल्लक. खोलगट पद्धतीचा चेंडू ब्लॉक होल होता, तरी मात्र दांडी गुल करण्याचा प्रयत्न सदानंदांचा, परंतु अगदी खोदून काढलाय प्रथमेश वारंगने आणि स्ट्रायकिंग स्वतः जवळ ठेवली आहे अंतिम चेंडूवर. पहिल्या षटकात तब्बल धावा कुठल्या आहेत त्या 15 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी मात्र छोटा मिनी शो करून गेला होता शांतनू. यामध्ये 2 अप्रतिम फटके आपण पाहिले, 2 षटकार शांतनूच्या बॅट मधनं. त्यानंतर झेलची धोताना सदानंदने केले कमबॅक आपण पाहिला आणि एक प्राइज विकेट आपल्या संघासाठी देताना. आता मात्र विजयाचं समीकरण पाहिलं तर 18 चेंडू आणि तब्बल 33 धावांचा पल्ला गाठायचा आहे. नंबर 33 हार्दिक पांड्याच्या जर्सीचा नंबर आणि तोच आकडा आपल्याला पार करायचा आहे या 18 चेंडू मध्ये. रेकोबा 11 संघाला अजूनही 33 धावांची गरज असेल. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये, येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 33 धावा बनवायचे. त्यासाठी प्रथमेश वारंग स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल अजूनही एकही चेंडू खेळता नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आपण सेमीफायनल मध्ये पाहतोय, कारण एक उत्कृष्ट गोलंदाज, चांगला गोलंदाज, नावाजलेला गोलंदाज शरद गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्येही आपण त्याच प्रकारची प्रचिती शरद कडनं पाहिली होती. तीच किमया शरदला या मॅच मध्येही करावी लागणार आहे. शरदचा पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू होता. पाहिलं तर अप्रतिम चेंडू विसावतोय यष्टीरक्षक अवधूतच्या हातामध्ये.
स्वतः कर्णधार यावेळी मात्र ही धुरा सांभाळताना क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय आणि सांगतोय एक स्लिप घेतली आहे त्यासाठी फ्लाइंग स्लिप ठेवली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वारंवार पुन्हा एकदा फसवलाय गंडवलंय यावेळी परंतु पंचांनी हेरलंय आणि अतिरिक्त धावेची खूण वाईटच्या स्वरूपात करण्यात आली. अवांतर धावेमध्ये अगदी बढोतरी होताना धाव फलकामध्ये 16 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. 17 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान असणार आहे रेकोबा 11 या संघाला विजयासाठी. प्रथमेश वर्सेस शरद हे बॅटल पाहण्यासारखं आणि मैदानामध्ये तेच चालू आहे. अगदी जबरदस्त थोडीच तोड गोलंदाजी परंतु काही गरज नसताना स्वतःची प्राइज विकेट गमावली आहे. प्रथमेश वारंग रनआउटच्या संधीचा यावेळी मात्र फायदा उठवलाय शरदने आणि रनआउट होतोय. प्रथमेश वारंग माघारी परतावं लागेल गरज नसतानाही रनआउट होताना पाहिलं आणि राहुलने चुकीचा कॉल प्रथमेशला दिला आणि त्यानंतर मात्र माघारी परतावं लागेल. प्रथमेश वारंग माघारी परतल्यानंतर पाहिलं तर राकेश मैदानाच्या आतमध्ये हळूहळू पावलं वळवताना थोडस अनपेक्षित घडलं मैदानाच्या आतमध्ये. अगदी चेंडू निर्धाव झाला त्यानंतर राहुलने दिलेला चुकीचा कॉल प्रथमेशने दिलेलं त्याला अगदी थोडीच तोड उत्तर परंतु नॉन स्ट्रायकर एंडला बॉल येईपर्यंत रनआउटची संधी अगदी शरदने दवडली नाहीये आणि रनआउटच्या स्वरूपात माघारी पाठवले प्रथमेशला. थोडासा कलाटणी देणारा कारण 15 धावा 16 धावा बनला होत्या आणि अजून 32 धावा बनवायच्या होत्या. उर्वरित 3 षटकं चालू होती आणि प्रथमेशने आपली प्राइज विकेट गमावली आहे. तत्पूर्वी मात्र आता ही पूर्ण जबाबदारी राहुल आपल्या खांद्यावर घेईल का? वाईट राहुलच्या बॅट मधनं देखना फटका येईल का की फसलाय फटका आणि यावेळी मात्र वळ्यात येऊन विसावल्यानंतर राहुलही माघारी परततोय. तू चल मैं आया आणि त्यानंतर मात्र यावेळी स्वतःची प्राइज विकेटही गमावली आहे. प्रथमेश गेला तो गेला आणि सोबत जाताना राहुललाही घेऊन गेला. त्याच प्रकारचं मात्र इथे चित्र मैदानाच्या आतमध्ये आणि 2 विकेट प्राइज विकेट जाताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. एक चुकीचा कॉल आणि त्याची भर म्हणून हा दुसराही विकेट माघारी परतताना आपण पाहिलाय. नाहीतर यावेळी मात्र राहुल आणि प्रथमेश ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये दिसली असती. क्रिकेटमध्ये हेच तर चुकीचे निर्णय आपल्याला अनुभव शिकवून जातात. छोटी संधी असते त्या संधीचं मोठं सोनं करण्यासाठी आपल्याला एक वेळेस चान्स भेटतो आणि त्या चान्सची यावेळी माती करताना आपण पाहिली आणि माघारी परतलाय फलंदाज राहुल. 3 गडी माघारी परतलेत. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. विजयाचं समीकरण 15 चेंडू आणि 32 धावा असेल. सार्थक कुठे असेल तर कॉम्बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे. सार्थक कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. चला विकी लवकरात लवकर स्ट्रायकिंग एंडला यायचंय आपल्याला. स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहतोय विक्कीला. शरदचा चेंडू विकीसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू खांद्याचा वापर केला होता. खांद्याचा वापर केलाय परंतु पंच पालव यांच्या दृष्टीतून हा चेंडू अगदी वाईटच्या स्वरूपात खूण केली गेली. अवांतरच्या स्वरूपात अगदी डोक्यावरून गेलेला चेंडू आणि 1 बाउन्स प्लस वाईड हा इशारा पालव यांच्याकडनं आपण पाहिला. शरदचं हे षटक शरद वर्सेस विक्की.
हॅलो सार्थक, आपण यायचे बॉक्स पाशी या लवकर. 16 धावा झाल्यात आतापर्यंत. 15 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण असणार आहे विजयाचं. दुसऱ्या ओव्हर मधील 3 चेंडू समाप्त झालेत. शरद ऑन गोलंदाजी ट्रॅक, माफ करा 17 धावा झाल्यात. हाताचा वाईट. 15 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पार करायचंय. रेकुबा 11 या संघाला विजयासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर शरद. शरदचा हा चेंडू अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथून येईपर्यंत एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विकीचा, परंतु डेंजर एंडकडे थ्रो आलाय. आणि नक्कीच पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपण पाहिलं तर विकी रीच होताना आणि सेफली लँडेड होताना आपण पाहिलं विकीला. या एका धावाने पाहिलं तर 18 धावा. 14 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. या 14 चेंडू मध्ये पाहिलं तर 5 मोठे फटके खेळणं गरजेचं. आणि ते 5 मोठे फटके खेळणार कोण? एका बाजूला असेल राकेश, दुसऱ्या बाजूला विकी. ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. शरदचा चेंडू उडालेला कारंजा, त्या खाली केतन येतोय. ठणठणाठण केतन झेल घेईल का? त्यानंतर पाहिलं तर अगदी वळ्यात येऊन विसावलेला चेंडू आणि आणखी एक गडी गारद होताना राकेशला माघारी परतावं लागतंय. गोल्डन डकचा शिकार मिस्टर राकेश माघारी परततोय अगदी हताश आणि निराश होताना. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उडालेला कारंजा. हवेमध्ये चेंडू असताना अगदी केतनने हेरलाय चेंडूला आणि त्यानंतर चेंडू सरळ येऊन विसावलाय केतनच्या हातामध्ये. जबरदस्त फिल्डिंग आज संपूर्ण दिवसामध्ये केतनला पाहिली. केतन असो, मंदार असो, त्यानंतर शरद असो, अवधूत यांच्या बऱ्याच सर्व फिल्डिंग कडनं, त्यानंतर मात्र आदित्य यांच्याकडनं आपण पाहिली. प्रत्येकाचं क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं आजच्या पूर्ण दिवसांमध्ये. या टीमचं वीर मराठा बिळवा संघ अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. नंबर 45 दत्तात्रय लोणे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने हळूहळू विसावताना आपण पाहतोय. 13 चेंडू 30 धावांचं समीकरण, 5 मोठे फटके आणि सामना आपल्या खिशामध्ये टाकू शकतो. तत्पूर्वी मात्र पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर शरद 2 गडी गारद केले, 3 धावा दिल्या आहेत. शरदचा चेंडू अगदीच गती कमी केली होती, वळवण दिलं होतं, फिंगर रोल केले होते आणि ते फसवलंय जाळ्यामध्ये. अगदी दत्ताला काहीच समजलं नाहीये, गंडवलं गेलं दत्ताला. अंतिम चेंडू पाहिला तर निर्धाव आणि या निर्धाव चेंडू नंतर मात्र समीकरण बदलताना अगदी गोलंदाजीमध्ये पाहिलं तर 12 चेंडू आणि 30 धावा पाहिजेत. गोलंदाजी करणारा संघ कधी हवी ठरतोय तर कधी फलंदाजी करणारा संघ. आणि क्रिकेटमध्ये हीच तर खरी मजा आहे. प्रेडिक्शन करता येत नाहीये कोणता संघ जिंकेल. अंतिम चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही विजयश्री कोणता संघ खेचून येईल. अजूनही 12 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं तर तिसरं षटक घेऊन मुसद्दीक येतोय आणि समोर असेल विक्की. आतापर्यंत 1 चेंडू आणि 1 धावा विक्कीने बनवली आहे. दत्ता लोणी नॉन स्ट्रायकिंग एंडला अजून खातं खोललेलं नाहीये. 1 चेंडूचा सामना केलाय. दोन्ही पाहिलं तर दोन्ही फ्रेश फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही फलंदाजांना बनवायच्या तब्बल 12 चेंडू मध्ये 30 धावा. या 30 धावा बनवण्यासाठी 5 मोठे फटके येणं या 12 चेंडू मध्ये गरजेचं. त्यासाठी मुसद्दीक गोलंदाज ट्रॅकवर अगदी बॅकफुटवर जाऊन चेंडू खेळलाय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये केतन आहे. केतनच्या हातामध्ये चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फेकी खराब होताना आपण पाहिले. अगदी लीलया 2 धावा घेताना थोडीशी बेसावधगिरी आणि यावेळी मात्र अंगलट येतोय येवार. परंतु विकी सारखा येवार आणि सारगावचे पवार त्याप्रमाणे मात्र 2 धावा घेतल्यात. विकीने अगदी लीलया 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेने 11 चेंडू आणि 28 धावांवर ठेवलंय हे आव्हान. मुसद्दीकचा पुढचा चेंडू
अगदीच गुडलेनवर चेंडू फेकला होता, त्यानंतर वाईड ऑफ द ऑप्शन ठेवला, एक धाव तर घेतली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, दुसरा धावायचा प्रयत्न, दोन्ही फलंदाज अगदी अप्रतिमरित्या दोन्ही धावा घेताना, त्यानंतर मात्र इथे काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज अगदी बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचला होता. बॅकअप थोडस नाहीये, गडबड गोंधळ इथे चालला होता, त्यामुळेच की काय या 3 धावा घेण्यात यशस्वी झाले. आणि या 3 धावाने पाहिलं तर 23 धावा आणि 10 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष असणार आहे. 10 चेंडू 25 धावा हे बनवणं विजयासाठी रेकॉबा 11 या संघाला. गोलंदाज मुसद्दिक अगदीच दत्ता लोणेला कमजोर कडी कुठेतरी शोधून काढावी लागेल या गोलंदाजाची आणि प्रहार करावा लागेल, आज नाही तो कभी नाही. यावेळी मात्र सिंधुदुर्ग चषक रबर बॉल पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वावर जर नाव कोरायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं. 10 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला हे समीकरण अगदी थांबवावं लागेल या फलंदाजांना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने, चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाहीये आणि पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे खून होईल अवांतर. आणखी एक धाव बहाल केली गेली, एक धाव कमी झाली. आता 10 चेंडू आणि 24 धावा पाहिजेत. विजयाचं समीकरण थोडस बदललंय, अगदी सोपं करून दिलं मुसद्दिकने वाईटच्या या स्वरूपात. या पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, अगदी रामपाट शॉट खेळलाय, चेंडू चाललाय राम सीमा रेषा पार, येतोय षटकार. कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दत्तात्रय लोणे. आज यावेळी मात्र उणे धुणे सगळं बाजूला ठेवून मिस्टर दत्तात्रय लोणे षटकाराच्या दिशेने चेंडूला भिरकावून देताना आपण पाहिलं आणि अप्रतिम मोक्याच्या क्षणी हार्ड हिटिंग करताना पाहिलं तर हा षटकार आपण पाहिला आणि अप्रतिम कॅच प्रेक्षकांमध्येही नक्कीच दाद दिली पाहिजे प्रेक्षकांना आणि अप्रतिम कॅमेरा केटीसी मार्फत. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, वाईड ऑफ द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न होता, मुसद्दिकने यावेळी मात्र हेरलंय. मागच्या वेळी अंगावर केलेला चेंडू यावेळी मात्र वाईड ऑफ द ऑफ स्टंप ठेवलाय आणि वाचण्याचा प्रयत्न केला. एक चेंडू निर्धाव, प्रत्येक निर्धाव चेंडू हा विजयाच्या समीप नेण्यासाठी गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळलाय, चेंडूला उसळी भेटली आहे, उंची जास्त, लांबी किती मंदार, मात्र वारंवार या प्रकारचं प्रत्यक्षिक आपण पाहतोय. प्रत्येक वेळी जीवाच्या आकांताने मात्र या प्रकारची क्षेत्ररक्षण आपण मंदारकडनं अगदी नेहमीच पाहतोय. प्रयत्न साठी 100%, परंतु कॅच कोणाची आणि प्रयत्न कोण करतोय. मालवणी संघाचा झाला तर कोणाची म्हशी आणि कोणा कुटाबशी. त्याचप्रमाणे जर बघितलं तर आपण पाहिलंय हे प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये खराब अंदाज होता इथे क्षेत्ररक्षकाचा आणि त्याचमुळे हा चौकार भेटलाय. आता मॅच मध्ये मजा येते. 7 चेंडू 14 धावा, अगदी दत्तात्रय लोणे ऑन फायर. आडव्या बॅटचा चमत्कार आणि यावेळी मात्र पाहिला तर षटकार आणि चौकार दत्तात्रय लोणेच्या बॅट मधनं आपण पाहिला. आणखी एक मोठा फटका येईल का, अजून समीप नेईल का अंतिम चेंडू या षटकातील. आडव्या बॅटने यावेळी मात्र खतरनाक, यावेळी मात्र हाय अँड हँडसम, लॉंग अँड लॉंग, दत्तात्रय लोणे ऑन फायर. यावेळी मात्र हिटिंग अँड हिटिंग, ग्रेट हिटिंग मैदानाच्या हातमध्ये दत्तात्रय लोणे. नाव लक्षात ठेवा, जबरदस्त बॅटिंग. अंतिम सेमीफायनलच्या या मुकाबल्यामध्ये आपण पाहतोय समीकरण चेंज झालंय. 6 चेंडू आणि 8 धावा. यावेळी मात्र जबरदस्त खेळी करतोय दत्तात्रय लोणे भावा. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनलचा रंगतदार सामना, अगदी सर्वांना खिळवून ठेवणारा, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट ही नेहमीच रणधुमाळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. आता मात्र विचार विनिमय करावा लागेल. नक्कीच वीर मराठा बिळवस या संघाला अंतिम षटक घेऊन मिस्टर अवधूत येतोय. 6 चेंडू आणि 8 धावा. सामना कुठे होता आणि सामना कुठे येऊन ठेवलाय. या प्रकारची चढ उतार आपल्याला फक्त आणि फक्त क्रिकेटमध्ये भेटेल. वाटत होतं की अगदीच बिळवस संघ सहजरित्या जिंकेला सामना, परंतु दत्तात्रय लोणेचं अचानक आलेलं वादळ मात्र सर्वांना उद्ध्वस्त करून गेलं. अजूनही 6 चेंडू आणि 8 धावा. अवधूत ऑन गोलंदाजी ट्रॅक, स्ट्रायकिंग एंडला विकेट.
विकीसाठी हा चेंडू उडालेला कारंजा पुन्हा एकदा लांब 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 आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत अजून एक येतोय लांबच लांब हाय अँड हँडसम सिक्सर. ऍक्शन रिप्ले ऑन डिमांड. यावेळी पाहिलं तर केटीसी लाईव्ह वर आपण पाहतोय उडालेला कारंजा आणि अगदी लिहिलंय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन धडकलाय हा षटकार. जबरदस्त सिक्सर. विकीच्या बॅट मधनं उर्वरित 2 धावा पाहिजे. चेंडू शिल्लक राहतील 5. विकी ऑन फायर. विकीच्या बॅट मधनं अजून एक मोठा फटका. दोन्ही साइड मध्ये फटका समोरण्याचा प्रयत्न परंतु रनआउटच्या स्वरूपात दत्तात्रय लोणेने यावेळी मात्र स्ट्राईक रोटेट करताना पाहिलं आणि प्राइज विकेट मात्र यावेळी सॅक्रिफाईस करताना विकी माघारी जावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. 5 चेंडू होते. 5 चेंडू मध्ये एखादा डॉट गेला असता चाललं असतं परंतु संपूर्ण सामना आला असता तो आनंद अगदी वेगळा असतो. परंतु यावेळी अगदी रनआउटच्या स्वरूपात कलाटणी देणारा आणि अगदी काहीही घडू शकतं क्रिकेटमध्ये हेच मात्र आपण नेहमीच सांगत आलोय आणि नेहमीच पाहत आलोय. अगदीच बॅटिंग ट्रॅकवर आपण आशिषला पाहतोय. अवधूतकडनं 2 डॉट आले तर मजा येईल या मॅच मध्ये. अवधूतचा चेंडू. एक चेंडू तर निर्धाव आलाय. आणखी एक चेंडू निर्धाव येईल का? मजा येईल या मॅच मध्ये. परंतु पंचांची करडी नजर आणि वाईटच्या स्वरूपात कुठेतरी विरजण घातलं गेलं या आनंदावर. अवधूतचा चेंडू लाईन तर चांगली होती थोडी भरकटलेली होती. थोडासा चेंडू जर आतमध्ये आला असता तर मजा आली असती. या पुढचा चेंडू जर निर्धाव येऊ शकतो का? 1 धाव बनवायचे आहेत. दत्तात्रय लोणे यावेळी मात्र शेवटचा धावा ज्या खेळाडूच्या बॅट मधनं आलाय त्याच खेळाडूने मात्र हा सामना बनवलाय आणि अंतिम फेरीमध्ये रेकोबा 11 हा संघ 5 विकेटने विजयी झालाय. आणि पाहिलं तर आरसीसी राजा डोंबिवली या संघासोबत येऊन भिडणार आहे. आपण पाहिलं तर रेकोबा 11 हा संघ